पोहोचलो बा मग 5:30 वाजता राजस्थान मध्ये. आता यांना रेल्वे सोबत फोटो काढायचे होते थोडेफार. निघालो बा मग ट्रेन वरतून स्टेशन वरती जायला. तर तुमचं राजस्थानला येण्यासाठी थंडीच्या टायमामध्ये जर प्लॅन झाला असेल ना तर ब्लँकेट वगैरे घेऊन 6 डिग्री सेल्सिअस थंडी आहे. आलो बा मग डायरेक्ट चायच्या दुकानावरती. थंडीच्या टायमामध्ये चाय घ्यायला एवढा मजा येते ना, तुम्हाला काय सांगू. 5-6 कट घेऊन घेतले डायरेक्ट. आलो मग आपल्या हॉटेलवरती. तिथं आपल्याला 3 दिवस राहतो. हॉटेलवर आल्यावर तर काय कृष्णा आणि गौरव अशी पोच देते ना खतरनाक. हॉटेलमध्ये आल्यावर बसलो मग आम्ही 5 जण एका साईडला. कृष्णा भाऊची स्माईल पा किती खतरनाक आहे. हॉटेलमध्ये एक नवीन दिसले मछली कोणत्या कंपनीचे काही समजतच नव्हतं मला. एवढ्याच टाइमात आपल्याला हॉटेल मॅनेजर करून आयडी कार्ड भेट. आपल्याला जाणं होतं 4थ्या फ्लोअरवरती. एवढं तर काही पॉसिबल नव्हतं की आपण पैदल जाऊ शकतो शिडीनं. आपले शुभम भाऊ पा किती खतरनाक उघडत आहे. आपले शुभम भाऊ तेवढे खतरनाक आहे. पायानं लिफ्ट थोडेफार रिकामे कामं करून उघडली हो मग लिफ्ट. धकलो आपण 550च्या स्पीडनं डायरेक्ट लिफ्टनं वरती जायसाठी. तर थोडेफार जास्ती पब्लिक झाली होती लिफ्टमध्ये, तर त्यांना बाहेर काढावं लागलं. आम्ही धकलो. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला पूर्ण राजस्थान टूर करायचा असेल तर आपला पेजला फॉलो वगैरे करून ठेवा आणि असेच ब्लॉग पाहत राहा पूर्ण राजस्थान.